हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीमध्ये बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे. तसेच त्याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघूया आपण. पहिला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग किल्ला. सिद्धीच्या अत्याचाराला थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रामध्ये कासव आकाराच्या असलेल्या या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. पडकोट हा शत्रूला चकवण्यासाठी बांधला गेला आहे. पद्मदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव कासा किल्ला असे, पण किल्ल्याचे बांधकाम 1676 मध्ये झाले. पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत, एक मुख्य किल्ला आणि त्या समोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नाहीसा झालेला, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपणे चांगली आहे. किल्ल्यामधील चौकोनी विहीर आणि तोफा अजूनही आहेत. पद्मदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमध्ये सिमेंटिंग म्हणून चुना वापरला आहे आणि 350 वर्षापासून असलेले दगड सागराच्या खाऱ्या पाण्याने तटबंदीचा दगड एकदम भिजून गेला, परंतु चुना अजूनही चांगला आहे. बघूया किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग कसे पडले. तर मुख्य दारासमोरील म्हणजे पश्चिम दरवाजावर मोठा बुरुज चांगल्या अवस्थेत आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसून येतो, म्हणूनच याला पद्मदुर्ग नाव असे पडले असावे. आता आपण जाऊया सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे. महादरवाजा, चोर दरवाजा, तोफा, बुरुज, विहीर आणि राजवाडा आणि सुवर्णदुर्ग हा किल्ला 4.5 ते 5 एकरच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. या किल्ल्यावर एकूण 24 बुरुज असावेत आणि या प्रत्येक बुरुजाची उंची 30 फूट आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास तो असा आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला 16व्या शतकामध्ये आदिलशहाच्या काळामध्ये बांधला. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच इसवी सन 1660 मध्ये मराठा समाजाचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या आदिलशहाचा पराभव करून सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज यांनी या किल्ल्यावर एक नेमला आणि सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राचे शिवाजी म्हणून ओळखत असणाऱ्या महान सैनिक कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर कान्होजी ते तुळाजी पर्यंत हा किल्ला आंग्रे घराण्यांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1755 मध्ये हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आणि मग तो इसवी सन 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता आपण बघूया सिंधुदुर्ग किल्ला. 25 नोव्हेंबर 1664 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 48 एकरावर पसरलेल्या कुरटे या बेटावर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या पायाभरणीस सुरुवात केली. या किल्ल्यावर बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी देखील महाराजांनी गडावरील लोकांसाठी बांधलेल्या आहेत. त्या विहिरींची नावे दूधबाव, साखरबाव, दहीबाव अशी ठेवली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी साधारणतः 3 किलोमीटर आहे. किल्ल्याच्या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडले. तटाची उंची ही 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. महाराजांनी तटबंदीच्या भिंतींमध्ये 30 ते 40 शौचालयांची त्या काळामध्ये निर्मिती केली असून स्वच्छतेचा संदेश महाराजांनी तेव्हापासून जनतेपर्यंत पोहोचवला. इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपातील एका मंदिराची रचना केली. आता आपण बघूया विजयदुर्ग किल्ला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि तत्कालीन हिंदू सौरवर्षाचे नाव विजय असल्यामुळे त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. पूर्वीचा किल्ला हा 5 एकरात पसरलेला होता आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला होता. सध्या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 17 एकर आहे आणि तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वेला 3 तटबंदी बांधून किल्ल्याचा विस्तार केला. ही तिन्ही तटबंदी 36 मीटर उंचीची असून किल्ल्याच्या तटबंदीचे 20 बुरुजही त्यांनी बांधले. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज आदिलशहाच्या विजापूर आणि विजयदुर्ग म्हणून नामकरण करण्यात तो किल्ल्याचे मूळ नाव घेरिया होते आणि पहिली तटबंदी 1200 मध्ये राजा भोज दुसऱ्या यांच्या राजवटीत बांधली गेली असे दिसते. शिवाजी राजांनी विजयदुर्ग हा मराठा युद्धनौकांसाठी एक महत्त्वाचा तळ म्हणून विकसित केला.
यानंतर पुढचा किल्ला बघूया, जयगड किल्ला। जयगड किल्ला हा शेवटचा आहे। या किल्ल्याची स्थापना 16व्या शतकामध्ये झालेली आहे। या किल्ल्याचे मुख्य ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि प्रकार आहे भुईकोट। या जयगड किल्ल्याला अरबी समुद्राने वेढलेले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 55 मीटर आहे आणि क्षेत्रफळ 12 एकर आहे। अशा प्रकारची खूप छान अशी 5 किल्ले इथे सांगलीतील वकारबागमध्ये बनवलेली आहेत। या सर्व प्रत्येक किल्ल्यांची माहिती फोटोसोबत किल्ल्याशेजारी दिलेली आहे। जाता जाता एकच सांगावे वाटते मला की आपल्यासाठी हे सर्व किल्ले एक पर्यटन स्थळे म्हणून आहे, पण तसं पाहिलं तर या किल्ल्यांसाठी अनेकांनी आपले जीव गमावले। त्यांचा इतिहास सांगणारे ही किल्ले आहेत आणि आपण आपला इतिहास पिढीनपिढी जपलं पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे अशा ठिकाणी आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा तिथे आपली नावे लिहू नका, परिसर स्वच्छ ठेवा, इतिहास जपा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ही सर्व त्यांना भेटलेली वेगवेगळी पारितोषिकं आहेत। या ठिकाणी शिवकवच वकारबाग सांगली नाव दिसत असेल तुम्हाला।